मित्रांनो, जय शिवराय। अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाकांक्षी घोषणा। सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी छतावर सौर पॅनल बसवणाऱ्या 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार। मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजना लागू केली जाईल। भाडेकरू चाळीत राहणाऱ्यांना अनधिकृत वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना हक्काचा निवारा मिळेल। वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी सरकार आणखी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देणार। आयुष्यमान भारत योजना सर्व आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करणार। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रात खासगी सरकारी गुंतवणुकीला प्राधान्य। प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन। पुरवठा साखळी विस्तार योजना राबवणार। नॅनो डीएपी योजना सर्व कृषी पर्यावरण विभागामध्ये लागू करणार। संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आत्मनिर्भरता ही योजना लागू करणार। माता बालक संगोपनाच्या सर्व योजनांच्या एकत्रीकरणासाठी आणि अंगणवाडी केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना राबविणार। संशोधन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रांमधील संशोधनासाठी 50 वर्षापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारा 1 लाख कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करणार। पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आगामी वर्षात 1,11,111 कोटी रुपये खर्च करणार। ही रक्कम एकूण जीडीपीच्या 3.4% असेल। रेल्वेसाठी 3 स्वतंत्र कॉरिडॉर तयार करणार। यात सर्व ऊर्जा, सिमेंट आणि खनिज उत्पादन केंद्रांना जोडणारा, व्यापारी बंदरांना जोडणारा आणि प्रवासी वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी सर्वाधिक वर्दळीचे स्वतंत्र रेल्वे मार्ग जोडणारा असे 3 वेगवेगळे कॉरिडॉर साकारणार। रेल्वेच्या आरामदायी प्रवासासाठी 40,000 डब्यांचे वंदे भारत मानकांनुसार आधुनिकीकरण करणार। विमानतळांची संख्या 10 वर्षात दुप्पट म्हणजे 149 करण्यात येईल। मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीच्या सोयीसाठी मेट्रो रेल्वे सेवा आणि नमो भारत रेल्वे सेवा विस्तारणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या परिसंस्थेच्या विकासांतर्गत ईव्ही चार्जिंगची पायाभूत सुविधा वाढवणार। कोल गॅसिफिकेशनसाठी नैसर्गिक वायूची अमोनियाची आयात कमी करणार। भांडवली खर्चासाठी राज्यांना 50 वर्षे मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्याची योजना नव्या आर्थिक वर्षातही सुरू राहील। मित्रांनो, तुम्हाला जर बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।